मुंबई हायकोर्टाने माणिकराव कोकाटेंना दिलासा दिलेला आहे। नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिलाय। सर्व प्रतिवादींना नोटीस जारी करत प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिल पर्यंत तहकूब करण्यात आली आहे आणि शासकीय कोर्टामधील सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याच्या प्रकरणी कोकाटेंना दिलासा मिळालाय। शिक्षेवरील स्थगिती रद्द करण्याची याचिकेमधून प्रमुख मागणी होती। अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्या सोबत आहेत। रिद्धेश, 21 तारखेपर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आलेली आहे, तहकूब करण्यात आलेली आहे। कोकाटेंना दिलासा म्हणावा लागेल, मात्र काय नेमकं म्हटलंय कोर्टाने? नक्कीच आपण पाहिलं, मुंबई हायकोर्टाने माणिकराव कोकाटे यांना जो दिलासा दिला आहे, नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे। सर्व प्रतिवादींनी नोटीस जारी करत प्रकरणावर सुनावणी आता सध्या तरी 21 एप्रिल पर्यंत आहे, जी तहकूब करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये शासकीयातील कोर्टातील सदनिका घेताना कागदपत्रामध्ये फेरफार करण्यावरती माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जे आहे ते संपूर्ण प्रकरण आहे जे सुरू होतं। कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली राठोड यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते। शिक्षेवरील आणि त्याच संदर्भात कोकाटे यांना दिलासा मिळालेला आहे। रिद्धेश, अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।